प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या पुन्हा एकदा आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती करूयात. महान जो परमेश्वर जो आहे, जो राजांचा राजा, जो प्रभूंचा प्रभू, ज्याने आपल्याला आजचा दिवस दाखवलेला आहे, त्या जिवंत परमेश्वराची आपण स्तुती करूया. त्याच्यामध्ये आपण आनंद करूयात. माझ्या धन्यवाद. तुझे आभार मानतो राजा. आम्ही सर्वजण मिळून तुझी स्तुती करतो परमेश्वर. आजचा हा दिवस तू बनवलास आणि त्यात आम्ही आनंद करतो. धन्यवाद. आनंद करतो माझ्या राजा. तू उंचावला तर आम्ही घटले जाऊ. तुला सर्व स्तुती, सर्व प्रशंसा तुझ्या नावाने माझ्या राजा. स्तुती प्रशंसा करे क्यों ना कुछ होता रहे. स्तुती प्रशंसा करे क्यों ना कुछ होता रहे. उसको हम भाते रहे चाहे जहाँ भी रहे. उसको हम भाते रहे चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. धन्यवाद येशू. थँक्यू होय मास्टर. परमेश्वर, तुझ्यामध्ये आम्ही आनंदित आहोत माझ्या होय, राजा. येशू ख्रिस्त. कारण तू म्हणालाय प्रभू मध्ये आनंद करा, सर्वदा हालेलुया. आनंद करा. हालेलुया. पुन्हा सांगतो आनंद करा. हालेलुया. होय परमेश्वर, आम्ही Thank you, तुझ्यामध्ये Jesus. आनंद करतोय माझ्या Thank you, राजा. Master. तुला धन्यवाद देतो Thank you, बाप्पा. Jesus. तुला उंचावतो परमेश्वर. Hallelujah. कारण सर्व स्तुतीस पात्र, सर्व भयास Yes, योग्य Lord. असा Yes, परमेश्वर Lord. तू आहे Yes, माझ्या Master राजा. Jesus. मी तुला धन्यवाद देऊन परमेश्वर Thank you, Lord. ही स्तुती आराधनेचे यज्ञ तुला अर्पण करू प्रभूजी. ही प्रार्थना येशूच्याच Hallelujah. नावात मागतो म्हणतो ऐकू दे. आमेन. लॉर्ड. या प्रियांनो, आता आपल्यामध्ये साक्षींची वेळ आहे आणि आज आपल्यामध्ये एक अद्भुत साक्ष आहे. आपण सर्वजण मिळून ती साक्ष ऐकूयात. सिस्टर श्री आलटे यांची साक्ष आहे अजंता नगर एरियामधून. तर आपण सर्वजण त्या साक्षीकडे लक्ष देऊया. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देते आणि पास्टरांचे बी आभार मानते मी. माझी साक्ष अशी आहे की आमच्या शेजारी एक बहीण दवाखान्यामध्ये कामाला जाते. त्यांच्यामधली एक बहीण पॉझिटिव्ह मिळाली कोरोनामध्ये. तर मी पास्टरांना सांगितलं की पास्टर, आमच्या एरियामध्ये आमच्या एकदम जवळच एक बहीण
पॉझिटिव्ह मिळाली आणि त्या बहिणीला विचारण्यात आलं दवाखान्यामध्ये की तू जास्त कुणाच्या संपर्कात आली म्हणून. तर त्या बहिणीने आमच्या शेजारच्या बहिणीचं नाव सांगितलं म्हणून आम्ही सगळेजण घाबरलो होतो. पण मी त्या क्षणी पास्टरांना फोन केला आणि पास्टरांना सांगितलं की पास्टर त्यांच्यासाठी प्रार्थना करा की त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह यावा म्हणून. आणि खरंच पास्टरांनी प्रार्थना केली आणि देवाने त्यांची प्रार्थना ऐकली देखील. त्यांच्या आज खरंच देवाचे आभार मानते मी की त्या बहिणीसोबत 40 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेत म्हणून देवाच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते. प्रेज द लॉर्ड. पाहिली माझ्या प्रियानं किती अद्भुत आणि सुंदर साक्ष त्यांच्या जीवनात घडलेली आहे. जसं त्यांनी सांगितलं की त्यांच्या शेजारच्या बहिणीसाठी त्यांनी प्रार्थना पास्टरांना फोन करून घेतली. ज्या ठिकाणी त्यांना म्हणजे ते संशय होते की यांना बहुतेक कोरोना झालेला आहे, पण एका फक्त प्रार्थनेनंतर विश्वासाद्वारे प्रभू येशूने त्या ठिकाणी कार्य केलं आणि परमेश्वराने त्यांचे सगळ्यांचे एकासाठी आपण प्रार्थना पास्टरांनी केली होती, पण 40 लोकांचा पूर्ण रिपोर्ट निगेटिव्ह आलेला आहे. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देऊया. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, या आपण सर्वजण वचनाकडे वळूयात. आपल्यामध्ये आज आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दास उपस्थित आहेत. आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया आणि आपलं पूर्ण लक्ष देवाच्या वचनाकडे वळूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. मी तुम्हा सर्वांचं अद्वितीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने अभिवादन Our करतो. God is a wonderful God, my dear people. माझ्या प्रियानं आपला परमेश्वर अद्भुत He परमेश्वर is a आहे. gracious God. तो प्रेमळ परमेश्वर He is a आहे. loving तो God. प्रेमळ He परमेश्वर is a आहे. caring God. तो काळजी घेणारा He loves परमेश्वर आहे. all time, my dear आणि people. तो प्रत्येक वेळेला काळजी And He घेतो. never leaves us nor forsakes us, my dear तो people. आपल्याला कधीच सोडत नाही, कधीच टाकत And that is नाही. why the joy is always in us, that God speak to us and a joy fulfill, my dear people. आणि म्हणून मी प्रियानं परमेश्वर नेहमी आपल्याशी बोलतो आणि म्हणून आपल्याला त्याचा आनंद परिपूर्ण. And I'm excited to once again come and give you word, oh my dear people. आणि मी म्हणून पुन्हा एकदा उत्साही आहे की तुम्हाबरोबर येऊन या ठिकाणी देवाचा शब्द सांगण्यासाठी. Amen. Amen. Hallelujah. Shall we all just close eyes and look to God and we pray? तर आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे पाहूया. Gracious, loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय once पित्या, again, we all come before your throne of grace. पुन्हा एकदा परमेश्वर तुझ्या कृपेच्या आसनासमोर. Lord, every day you send your grace and your mercy upon us that we may live and we'll live for your glory, O Master. आणि परमेश्वर तू आम्हाला पुन्हा आजचा दिवस दाखवला जेणेकरून आम्ही गौरवातून गौरवामध्ये जगावं करू. Oh Father, we thank you, Lord. पिता, आम्ही तुझे आभार मानतो. As we come, Lord, to this discipleship meeting, oh Father, जसं पिता परमेश्वर आम्ही आज या शिष्य सभेमध्ये आलेलो आहोत. Lord, प्रभू, we pray, आम्ही प्रार्थना करतो. give us a manna from you, heaven, O Master. आम्हाला स्वर्गातून मन्ना तू दे. We need the manna from the heavens, O Lord. आम्हाला स्वर्गातून मन्ना हवाय And to प्रभू. receive that manna from the heaven, we need the Holy Spirit, O Lord. आणि तो स्वर्गीय मन्ना स्वीकारण्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याची गरज Let आहे. that Holy Spirit touch us. पवित्र आत्मा आम्हाला Let स्पर्श the करू Holy दे. Spirit receive the word, O Master, in our lives. आणि आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याद्वारे आम्ही वचन We ग्रहण all करू. want to learn and we want to grow, O Master. प्रभू, आम्हाला प्रत्येकाला शिकायचं, तुझ्यामध्ये वाढायचे. Help us, Holy Spirit. पवित्र आत्मा मदत कर. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता Lord, touch परमेश्वर. everyone who will watching and listening this word, O Master. प्रभू, प्रत्येकाला स्पर्श कर. जे कोणी हे वचन बघत आहे, ऐकत आहे, प्रभू, त्या Father, as they प्रत्येकाला will receive the word, O Master, जसं ते वचन परमेश्वर let स्वीकार. mighty things happen in their lives, O Lord. परमेश्वर त्यांच्या जीवनामध्ये महान गोष्टी घडू Let दे. the things change in their lives, O त्यांच्या Master. जीवनातल्या गोष्टी बदलू देत प्रभू. Let what they are craving, what their questions, they want the solutions. Let everything to be answered, oh Father. Let them get through that word the solution for their lives, oh Master. आणि परमेश्वर जे काही त्यांना प्रश्न असतील, त्यांना परमेश्वर जे काही त्यांना मार्गदर्शन किंवा पर्याय हवेत प्रभूजी, तू त्यांना तुझ्या वचनाद्वारे मार्गदर्शन कर. Because only a word which speaks, only a word gives us a revelation and to a solution to our life, oh Master. कारण प्रभूजी फक्त तुझं वचनच आमच्या परमेश्वर जीवनाला एक मार्गदर्शन आणि प्रगटीकरण देऊ शकतो. Thank you, Father. धन्यवाद I पिता bless your परमेश्वर. name, oh प्रभू, मी तुझ्या Father. नावाला आशीर्वाद All करतो. glory be to your name, सर्व Father. गौरव तुझ्याच नावाला Psalms प्रभू. 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव यरूशलेममध्ये असू In दे. Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. God is a wonderful God, my dear people. तर माझ्या प्रियानं परमेश्वर अद्भुत परमेश्वर आहे. I am really excited to give you word, my dear people. आणि मी खरोखर फार उत्साही आहे तुम्हाला देवाचं वचन And I सांगण्यासाठी. believe you all are ready and prepared to receive the word from the Lord, my dear आणि मी people. विश्वास ठेवतो माझ्या प्रिया की तुम्ही सर्वजण तयार आहात देवाचं वचन ग्रहण Amen. If करण्यासाठी. you are prepared, the God's word will work in your life. आणि जर तुम्ही स्वतःची तयारी करत आहात तर परमेश्वराचं वचन तुमच्या जीवनात If you कार्य want करेल. to come as only as a routine, as a Friday disciple will, as a routine will hear the word, it
will not make any sense unless and you say, yes, I am prepared to receive the word for today. आणि जर तुम्ही असं म्हणताय नाही चला आज प्रत्येक आठवड्यासारखी आज परीक्षा शुक्रवारची शिष्य सभा आहे तर फक्त जायचं तर तसंच असं काहीच अर्थ नाही. पण जर तुम्ही काही शिकण्याच्या वृत्तीने येत असेल तर देवबाप्पा कार्य If करेल. you are thirsty जर तुम्ही for the word will come to you. जर तुम्ही तहानलेले आहात देवाच्या वचनासाठी तर देवाचं वचन If you are तुमच्यापर्यंत येईल. thirsty, you will draw near, closer to the word, my dear people. आणि जर तुम्ही तहानलेले आहात तर तुम्ही त्या वचनाकडे तुम्ही खेचले जाताल किंवा त्याच्या जवळ याल If you are माझ्याकडे. not thirsty, you will not, like, you will have nothing in your life, my dear people. आणि जर तुम्ही तहानलेले नाही माझ्या प्रियाने तर तुमच्या जीवनात काहीच नाही. God, Jesus said, who are thirsty, come to me. I will give them water. कारण प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला, जे कोणी तहानलेले आहे त्यांनी माझकडे या म्हणजे मी तुमची The तहान भागवेन. disciples, if you are thirsty, be ready. The God's word will come to you. तर शिष्यानं जर तुम्ही देखील तहानलेले आहात तर तयार व्हा, परमेश्वर तुम्हाला तुमची Amen. तहान Amen. भागवेल. Quite interestingly, we are learning about from the Saul's life and from the Saul to the Samuel the prophet. We are learning the life story of Samuel's life, my dear people. आणि जसं माझ्या प्रियानं आपण शिकत आहोत आता शौलाच्या जीवनातून शिकलो आणि आता आपण शमूएल संदेशाच्या जीवनाबद्दल आपण शिकणार आहोत. Amen. Because whom the word has come to Samuel and the word whom he gave and why it happens, we all are studying about that, my dear people. तर आपण काय शिकत आहोत की कोणाकडून देव म्हणजे शब्द आला शमूएलापर्यंत आणि शमूएलाने तो शब्द कोणाला दिला आणि आपण त्या वचनाबद्दल शिकतोय कुठून शब्द येतो आणि कोण कुठे Amen. देत आहे ते. God saw Israel. परमेश्वराने इस्रायलाला पाहिलं. Amen. God chose one prophet. परमेश्वराने एक संदेष्टा निवडला. Amen. He gave the word to Samuel. परमेश्वराने शमूएल संदेशाला वचन Amen. दिलं He took that word, he gave to Saul, my dear people. आणि ते शब्द घेऊन त्या ठिकाणी शमूएल संदेशाने शौलाला दिले. Amen. So we all, my dear people, we are studying about the why God chose Samuel, prophet, for the Israel, to give the word. That we are studying in that word, my dear people, that subject, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय आपण ते शिकत आहोत. तो विषय आहे की आपण या ठिकाणी परमेश्वराने इस्रायल लोकांसाठी संदेष्टा किंवा शमूएल का दिलेला आहे. Amen. And we are in the subjects of the 1 Samuel 3, 1 to 10. We are in the dealing from the verses, my dear people. आणि जसं आपण 1 शमूएल 3 1 ते 10 या वचनातून पाहत आहोत. Amen. Amen. And we know that Samuel ministered unto the Lord before Eli in the temple. आणि आपण जसं शिकलो याच्या अगोदरच की शमूएल संदेष्टा जो म्हणजे शमूएल लहान बाळ होता त्यावेळेस तो मंदिरामध्ये एली याजकाच्या इथे राहत होता. Amen. That's what they said. The word of the Lord was precious, and those days there was no open vision in those time, my dear people. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितले त्या दिवसांमध्ये देवाचा शब्द जो आहे तो फार दुर्लभ झालेला होता आणि त्याच्या म्हणजे दृष्टांत त्यापर्यंत नव्हता. Amen. There was like no open vision, no word, only that things were there. Amen. But the word was very precious. Amen. And that those time, and the Samuel was in the temple and he was growing under the priest of Eli, my dear people. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगते त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते आणि त्याचे दृष्टांत प्राय होत नसत. म्हणजे त्या ठिकाणी एली याजकाच्या इथे त्या ठिकाणी शमूएल संदेष्टा वाढत होता. Amen. And Eli the priest, he was growing old and his eyes become dim, my dear people. आणि जे एली याजक होते त्या ठिकाणी ते वृद्ध होत चालले होते. त्यांची जी नजर आहे ती धीमी होत He होती. could not see. ते व्यवस्थित पाहू शकत Amen. नव्हते. And God knows that I have to raise somebody, my dear people, where he can be the word he can give to the people. आणि त्या ठिकाणी परमेश्वराला माहिती होतं की मला कोणाला तरी उभं करायचं की जी व्यक्ती लोकांपर्यंत माझा शब्द पोहोचवेल. Amen. The third verse says that the Lamb of God went out into the temple, and the Lord where the ark of the God was, and Samuel was laid down to sleep. That's the word, my dear people. आणि तिसरं वचन सांगतं 1 शमूएल 3:3 देवाचा दीप अजून मालवला नव्हता आणि शमूएल परमेश्वराच्या मंदिरात जेथे देवाचा कोष होता तेथे निजला होता. Amen. See the Samuel. He was like when the ark of the covenant, my dear people, like ark of God was, the Samuel was laid down and slept, my dear people. आणि ज्या ठिकाणी देवाचा जो कोष होता त्या कोशाच्या इथं मंदिरामध्ये शमूएल निजला होता. So now all this thing I have spoken already, my dear people. God's voice came for 1, 2, 3 times. Then the fourth time we could see the Eli priest said, "Again you sleep." Then if you said the whose voice, then you said there is, "Here I am, your servant is listening." You're listening.
आणि जसं आपण अगोदरच्या आठवड्यामध्ये शिकलेलो देखील की परमेश्वराने जसं शमूएलला आवाज दिला त्यावेळेस तो एली याजकाकडे जाऊन त्यांना विचारत होता तुम्ही मला हाक मारली का. एली याजकाने त्यांना सांगितलं की तू एकदा दोनदा तीनदा असंच झालं. मग 4थी वेळेस सांगितलं ज्यावेळेस तुला पुन्हा हाक मारण्यात येईल तेव्हा तू सांग की होय मी इथे आहे तुझा दास मी ऐकत आहे. Amen. That's what in the 6th and the 7th verse it says, the Lord called yet again Samuel. Samuel arose and he went and Eli and said to, here I am. For though didst call me, he answered, I called not, my son, lie down. Then Samuel did not yet know the Lord, neither was the word of the Lord yet he revealed to him. That was the 6th and 7th verses, my dear people. आणि 6वं आणि 7वं वचन सांगत आहे की पुन्हा परमेश्वराने शमूएला अशी हाक मारिली. तेव्हा शमूएल उठून एलीकडे जाऊन म्हणाला काय आज्ञा मला तुम्ही हाक मारिली. तो म्हणाला मुला मी तुला हाक मारिली नाही परत जाऊन निज. अद्यापि शमूएलास परमेश्वराची ओळख झाली नव्हती आणि परमेश्वराचा आदेश त्यास झाला नव्हता. Amen. And the 8th and the 9th I have also spoken, my dear people. It speaks about the Samuel again the third time. The voice came again. He went and to the priest Eli. आणि 8वं आणि 9वं वचन पण मी तुम्हाला शिकवलेलं होतं की जसं पुन्हा एकदा त्याला हाक मारण्यात आली तो पुन्हा मग एली याजकाकडे गेला होता. But Eli preserved now the third time that it is the Lord who is calling Samuel. आणि या ठिकाणी एली याजकाला समजलं तिसऱ्या वेळेला की आता हे जो प्रभू परमेश्वर जो आहे इस्रायलचा परमेश्वर त्याने आता हाक मारली. Amen. The third time he knew now it is not who I am calling you, it is the God who calling Samuel, my dear people. आणि त्यावेळेस समजलं की मी तुला हाक मारत नाही पण जो प्रभू परमेश्वर तुला हाक मारत आहे. Amen. And that was the Eli said unto Samuel, go and lie, and it shall be if he calls, then say, Lord speak, thy servant heareth. आणि 9वं वचन सांगतो तेव्हा एली शमूएलास म्हणाला जाऊन निज आणि त्याने पुन्हा हाक मारली तर म्हण हे परमेश्वरा बोल तुझा दास ऐकत आहे. Amen. Give instruction to Samuel. त्या ठिकाणी म्हणजे शमूएलाला त्या ठिकाणी एली याजकाने काही सूचना दिल्या. Amen. Give instruction. You do it now because God want to speak to you. आणि सांगितलं की तू असं कर आता परमेश्वर तुझ्याशी बोलू Many इच्छितो. a times you don't want to listen the instruction of anybody, my dear people. आणि कधी कधी आपल्याला कोणाच्याही जे काही सूचना किंवा जे आपल्यासाठी एक मार्गदर्शन करतात त्यांचं ऐकायचं Amen. नसतं. And I want to encourage you, my dear people, that when any instructions comes, my dear people, from a person who is in the word, my dear people, the instruction comes, we need to hear the instruction and apply because it is benefits you, because God want to develop your life, because God has a plan for everyone, my dear people. आणि ज्यावेळेस आपल्याला ज्यांच्याकडे तो देवाचा शब्द असतो त्यांच्याद्वारे जास्त आपल्याला मार्गदर्शन किंवा ते सूचना मिळतात ते आपण ते आपल्या जीवनामध्ये लागू केल्या पाहिजेत कारण आपण कधी कधी करत नाही आणि ते आपण केलं तर आपल्या Many a जीवनामध्ये times instruction people want to give the instruction, but a person who takes in a very different level. He takes like a rebuking. No, my dear people, instructions always comes for good, for edification, my dear people. आणि जे काही सूचना देणं किंवा मार्गदर्शन करणं जे आहेत समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की नाही ते मला रागवतात किंवा धमकावत आहे पण तसं नसतं. माझ्या प्रिय समोर देणारा जो व्यक्ती आहे तो चांगल्या हेतूने मला देत असतो. I mean, now the Eli could not explain what it was, but he said he knew in his spirit that God is calling Samuel. That is the most important thing we need to learn, my dear people. म्हणजे या ठिकाणी एली याजकाने शमूएलाला स्पष्टीकरण करून दिलेलं सांगितलेलं नाही पण एली याजकाला त्याला समजलं होतं की ही वाणी जी आहे ती परमेश्वरापासूनची आहे. म्हणून what he said, Samuel, you sleep. And here again that means God will speak to you. Yes, that means God always speaks, my dear people, because if God has a plan, he will speak unless until you hear, unless until you know the word of God, my dear people. आणि म्हणून त्या ठिकाणी एली याजकाने सांगितलं की तू जाऊन पुन्हा नीच परमेश्वर तुझ्याशी पुन्हा बोलेल. विचारतं की जर परमेश्वराची योजना आहे तरच परमेश्वर त्या ठिकाणी बोलेल त्याचं कार्य करेल. Amen. And the Lord, fourth time he came. Amen. Came and stood, called another times, Samuel, Samuel. Then the Samuel answered, speak, for thy servant heareth, my dear people. आणि मग तेव्हा परमेश्वर येऊन उभा राहिला आणि पहिल्याप्रमाणे पुन्हा शमूएला अशी त्याने हाक मारली. तेव्हा शमूएल म्हणाला बोल तुझा दास ऐकत आहे. Amen. And God spoke to him many things, my dear people. आणि मग परमेश्वर त्याच्याशी खूप काही गोष्टी He बोलला. was a small boy. He was growing, my dear people, in the temple. आणि शमूएल जो आहे तो लहान बाळ मुलगा होता आणि तो मंदिरामध्ये वाढत होता. I mean, a person when grows under the anointing in the temple, God always prepare to listen the word from the childhood, my dear people. आणि जी व्यक्ती देवाच्या सानिध्यात म्हणजे त्या मंदिरामध्ये त्याच्या सानिध्यामध्ये असते ती वाढत असते तर परमेश्वर त्याची घडवणूक करत असतो. As you know, like Jesus, when he was the years of the 12, when the Passover feast was there, he was in the temple asking the questions to the
Pharisees and everyone, my dear people. आणि जसं आपण पाहतो की वलांडण सणाच्या वेळेस त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त पण 12 वर्षाचा असताना तो कुठे सापडला? मंदिरामध्ये सभा त्या ठिकाणी तो पुरुषांशी बोलत होता. Amen. Then he was growing in the God's wisdom, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी तो देवाच्या ज्ञानामध्ये वाढत होता. Amen. And Mary and Joseph, they were all searching, but they could not find. When they find, what he said? Why you searching? I am doing my father's business. आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी मरिया आणि योसेफ जे आहे ते येशूचा शोध घेत होते, पण येशूने त्यांना प्रत्युत्तर काय दिलं? तुम्ही माझा शोध का घेता? मी माझ्या पित्याच्या व्यवसायात आहे. Amen. Why you so worried? मग तुम्ही एवढी चिंता का करता? I am in my father's business. मी Hallelujah. माझ्या पित्याच्या व्यवसायात आहे. Amen. आमेन. That means Father has a plan from the childhood, my dear people. Everyone, when we grows in the temple, my dear people, the word always comes from when you are born again. The word comes and hits our life, and we want to change our life, my dear people. आणि म्हणून आपले जे पिता आहे त्याची योजना प्रत्येक लेकरांसाठी असते, कारण आपला जसं नवीन जन्म होतो आपण त्याच्यामध्ये वाढत असताना परमेश्वराची योजना आपल्यासाठी असते. Amen. So I'll not go like when the childhood you're there, now you're born, like you are in a grown-up state, no problem. But you need to be born again. The born again means that your childhood starts from there, to listening the word of God more deeper. That may the God may speak to you. आणि जसं नवीन जन्म होणे म्हणजे नवीन जन्म झाला की तुम्ही जसं वयात आहात तशानुसार नाही, तर नवीन जन्मानंतर तुम्ही देवाच्या वचनावर पुन्हा बाळकांप्रमाणे वाढणं तसं आहे. Amen. And Samuel now listening until the morning. He was listening and he opened the door, the house of the Lord, and the Samuel feared to show the Eli the vision, my dear people. आणि मग त्या ठिकाणी जे शमूएल जो आहे तो परमेश्वराचे सकाळपर्यंत तो त्या ठिकाणी ऐकत होता, आणि जे दृष्टांत परमेश्वराने दिलं तर त्याने ऐकला. Amen. Now in that process, I will not go into what the vision is there, but in that process, my dear people, in the 19th verse, clearly it says, and Samuel grew, and the Lord was with him, and he did not let none of his word fall on the ground to the ground. आणि आता त्या ठिकाणी काय दृष्टांत दिला मी ते सांग म्हणजे ते सांगणार नाही, पण या ठिकाणी जे सर्वात महत्वाचं जे वचन आहे 19व वचन आपण ते पाहूयात की शमूएल वाढत गेला, परमेश्वर त्याच्या समागमे असे व त्याचा कोणतेही वचन त्याने वाया जाऊ दिले नाही. Oh, hallelujah. Amen. That means now he is growing in the Lord. That means the vision came, that the first prophecy he prophesied to the Eli, and then the 19th verse says that Samuel grew and the Lord was with him, and not one word let go down, my dear people. आणि या ठिकाणी ही पहिली जी परमेश्वराने त्याला दृष्टांत जे दिला, आणि त्या ठिकाणी शमूएल देखील परमेश्वरामध्ये वाढत गेला आणि एकही देवाचा शब्द वाया जाऊ दिला नाही. परमेश्वर नेहमी शमूएला सोबत होता. Amen. We need to grow. तर आपल्याला वाढायचं आहे. Amen. See, when he was in the temple, ज्यावेळेस तो मंदिरात होता, the Eli was very close to the covenant, that ark of the covenant, or the God's, my dear people. आणि त्या ठिकाणी एली याजक त्या देवाचा जो कराराचा जो कोश आहे त्याच्या फार जवळ होता. Amen. So we also need to come very close to God, my dear people. But only when we have the word of God, we can draw near, and the God says, you draw near, I will draw near more closer to you, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं आपण देखील अशा प्रकारे देवाच्या जवळ अगदी असलं पाहिजे, आणि आपण देवाकडे गेलो पाहिजे. मग परमेश्वर म्हणतो मी तुला अजून माझ्या जवळ घेतो. Amen. That is the 20th says, all the Israel and the Dan, even the Beersheba, knew that Samuel was established to be a prophet of the Lord. See that, my dear. The two words, the big difference has come. The change. The whole people of Israel knew that one prophet has raised in Israel. Oh, hallelujah. आणि माझ्या प्रियाने 2 वचनांमध्ये असा काय मोठा बदल झाला की प्रत्येक पूर्ण इस्रायल लोकांना देखील समजलं. तर 20व वचन काय सांगतं आपण पाहूयात. दानापासून बैरशेबा पर्यंत राहणाऱ्या सर्व इस्रायल लोकांस विदित झाले की शमूएल हा परमेश्वराचा संदेष्टा व्हावयाचा ठरला आहे. Hallelujah. Amen. आमेन. Everybody known in Israel, from Dan to Beersheba, everybody know that God has established as a Samuel, as a prophet, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी दानापासून तर बैरशेबा पर्यंत इस्रायल मधल्या प्रत्येक लोकांना समजलं की परमेश्वराने शमूएलला संदेष्टा म्हणून नेलं. Amen. So this is the life where God want to develop everybody, my dear people. That is why God gave the word to Samuel. Amen. That is why God says, here what it says, he did let not one word of fall to the ground. The same thing he spoke to Samuel, Saul, he did not listen. That was why I came, my dear people.
आणि म्हणून माझ्या प्रियाने या ठिकाणी आपण पाहतो की तेच वचन ते त्याच्याकडे आलं, पण त्याने शौलाने ते ऐकलं नाही. जे शमूएल संदेष्टा म्हणजे परमेश्वर जे बोलला ते शमूएल संदेष्टाद्वारे शौलाला ते Amen. ऐकलं. So one more, I'll give the illustration, my dear people, where how God honors now Samuel in the 7th chapter. When you open the 7th chapter, my dear people, First Samuel 7th chapter. जर आपण 1 शमूएल 7वा अध्याय उघडलो Now there, Samuel judges Israel, my dear people. तर या ठिकाणी म्हणजे परमेश्वराने इस्रायल लोकांचा नाश केला, न्याय केला. Samuel judges Israel. शमूएलाने इस्रायलांचा न्याय केला. Amen. Now Bible says there, it was the ark remained in the like we get the third verse, and the Samuel spoke to the house of Israel, saying, just carefully read, saying, if you return to the Lord with all your hearts, then put away the foreign gods and the Ashtaroths from among you, and prepare the heart for the Lord, and serve him. Only then he will deliver you from the hands of the Philistines, my dear people. आणि 1 शमूएल 7:3 सांगत आहे, तेव्हा शमूएलाने अवघ्या इस्रायल लोकांस सांगितले, तुम्ही मनपूर्वक परमेश्वराकडे वळला आहात, तर तुमच्यातील अन्य देव व अष्टारोत्यास दूर करा आणि परमेश्वराकडे आपले चित्त लावून केवळ त्याचीच उपासना करा, म्हणजे तो तुम्हास पलिष्ठ्यांच्या हातातून सोडविल. Amen. Amen. Now, in this verse, clearly said God, like Samuel spoke to the house of Israel, saying, if you return to the Lord. Hallelujah. आता या वचनामध्ये अगदी स्पष्ट दिसत आहे की प्रभू परमेश्वर शमूएलाद्वारे इस्रायली लोकांशी बोलत That means आहे. the Israel has gone far from the Lord. याचा अर्थ इस्रायल लोक देवापासून They दूर are गेले worshipping होते. other gods. ते दुसऱ्या देवाची आराधना करत होते. Amen. They are worshipping foreign gods. That's what it says, my dear people. That means they went far from God, my dear people. आणि त्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की ते अन्य देवांची स्तुती उपासना करायची, म्हणजे ते देवापासून लांब गेले Amen. Now, होते. if you will go into the chapter, why this word came, when you go into the chapter, why the Philistines, you will say from the Philistines, my dear people, because here in the 3rd chapter, in the 4th chapter, because there the Philistines captured the ark of the God of ark of the God, my dear people. जर आपण या ठिकाणी पाहतो की पलिष्ठ लोकांच्या हातातून परमेश्वर त्यांना का सोडवलं, तर त्याचं त्या उत्तर या ठिकाणी 1 शमूएल 4 अध्यायामध्ये आहे की And you'll also know why this I'm saying, and why God chose Saul to destroy the Amalekites and all them people, my dear people. आणि या ठिकाणी हे सर्व लिहिलेलं आहे की त्या पलिष्ठ लोकांनी जे परमेश्वरचा कोष ते घेत होते आणि परमेश्वर शौलाला का राजा म्हणून नेमलं, ते सर्व लिहिलेलं आहे. Amen. Now the 4th chapter, if you read in the 2nd, it says, then the Philistines put themselves in the battle array against Israel, and when they joined the battle, see that when they joined the battle, Israel was defeated. See that Israel was defeated by the Philistines, who killed about 4,000 men's army in the field, my dear people. That means the Philistines killed all the Israel people. Hallelujah. आणि 1 शमूएल 4:2 काय सांगत आहे, पलिष्ठ्यांनी इस्रायलाशी सामना करण्यासाठी व्यूह रचना केली, लढाईस तोंड लागून पलिष्ठ्यांपुढे इस्रायल लोक पराभव पावले व त्यांनी त्यांच्या सेनेपैकी सुमारे 4,000 पुरुषांची रणांगणात कत्तल केली. 4,000 men of the army in the field. That means the Philistines killed. See that? Oh, like you can imagine what condition. Like God says, the Israel is mine, but the Israel is defeated here. Why defeated, my dear people? आणि आता या ठिकाणी पलिष्ठ लोकांनी इस्रायली लोक जे 4,000 लोकांना त्यांनी मारलं आणि त्या ठिकाणी म्हणजे इस्रायल लोक का हरले. Amen. And then the third is when the people had come into the camp, the elder of Israel and said, why has Lord defeated us today? See that from before the Philistines. आणि मग तिसरं वचन सांगतं की लोक छावणीत परत आले, तेव्हा इस्रायलाचे वडील जर म्हणू लागले, परमेश्वराने आज आमच्या पलिष्ठांकडून पराभव का दिला. Why? Ka. Amen. Many times in our life we are defeated. We are not able to make a decision in our lives, my dear people. आणि आपल्या जीवनात आपण माझ्या प्रियानं अनेक वेळा आपण पराभव आपण पावतो, कारण की आपण निर्णय घेऊ शकत Many नाही. times the things are so much go contrary to in our lives. We don't understand why this happens in our life, my dear people. आणि अनेक वेळेला काही गोष्टी आपल्या जीवनाच्या म्हणजे विरोधात जातात, आपल्याला समजत नाही की त्या गोष्टी का जातात. Amen. Same way here, the elder was the elder of Israel. That was he was asking, my dear people, that why the Lord defeated us today. आणि म्हणून या ठिकाणी जो इस्रायलचे जे वडील जण आहेत ते म्हणून विचारले की आज परमेश्वराने आपला पराभव का होऊ दिला. तिथं वर्ड टुडे लिहिलंय, म्हणजे त्या दिवशी का, म्हणजे अगोदर God was with Israel and Israel was
conquering everything, my dear people. आणि या ठिकाणी अगदी स्पष्ट आज आपल्याबरोबर असं पराभव का झाला असं सांगितलेलं याचा अर्थ की तोपर्यंत परमेश्वर नेहमी त्यांच्या सोबत असायचा आणि त्यांनी कधीच पराभव पावला नव्हता. Yes. आपलं पण विजय नेहमी असतो. Amen. God gives victory every time, but sometimes we say, why today I'm not getting the answer in my life? Oh, आणि hallelujah. परमेश्वर आपल्याला नेहमी आपल्या जीवनामध्ये विजय देत असतो, पण आपण म्हणतो की आज माझ्या म्हणजे परमेश्वर मला आज का उत्तर मिळत नाहीये. Why? का Why today I am defeated? Why I am gone down in my life? का आज मी खाली माझ्या जीवनात गेले किंवा मी आज का हरलेले आहे. Then we get the answer, my dear आपलं people. उत्तर कुठे मिळेल? Amen. What they said. ते काय म्हणाले? Very interesting. Let us bring the ark of the covenant of the Lord from Shiloh to us. When it comes to us, it saves us from the hands of the enemies. See that? Hallelujah. आणि मग ते पुढे काय म्हणाले की परमेश्वराच्या कराराचा कोष शिलोहून आपण आणूया, तो आपल्यामध्ये आला तर शत्रूंच्या हातातून आपला बचाव होईल. म्हणजे इस्रायलकडे आर्क ऑफ द कव्हनंटच नव्हता. Hallelujah. Amen. The ark of the covenant was not with the Israel people. That is why they were defeated in the hands of the Philistines, my dear people. आणि जो परमेश्वर जो कराराचा जो कोष आहे तो इस्रायली लोकांच्या मध्ये नसताना आणि तो पलिष्ठांकडे होता म्हणून त्या ठिकाणी यांचा पराभव झाला. If we don't have the word of God, जर आपल्याकडे देवाचा शब्द you नसेल will be defeated. तर आपण हारणारच Just आहोत. simple, my dear people. ते फार What is the सोपं ark of the आहे. covenant? The word of God, my dear people. देवा कराराचा कोष काय आहे? तो देवाचा शब्दच आहे. Amen. आमेन. So they were carrying that the covenant of God, my dear people. So the covenant, the word of God is in us. The word, if the word becomes lesser, if your spiritual life go down, if you're not able to come and worship God, my dear people, the things will go. You will be defeated in every area, and that time you'll say, "Oh, what I am to do now? Come on, grow up. You have to come closer. Worship God, my dear people." See, we need to learn from the word of God what the word of God gives us to in our life, my dear people. आणि म्हणून जसं कराराचा कोष म्हणजे देवाचा शब्द, तो शब्द आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपण जर समजा देवाची आराधना करू शकत नसेल, आपण कमी पडतो असं कुठे खाली जात असेल तर आपल्याला देवाच्या शब्दामध्ये वाढायचं आणि आपल्याला त्यानुसार देवाची आराधना करायची. त्रास आला तर त्रासकड बघायचं हे आपल्याकडे लिहिलेलं आहे. Hallelujah. Amen. When problem comes, look to the problem. Amen. But why the problem comes, we never look to, my dear people. जे जास्त त्रास आपल्याकडे येतात आपण त्रासांकडे बघत बसतो, पण आपण हे नाही म्हणत की त्रास काय येतात ते. Hallelujah. Amen. When the problem comes, look to the word of God, my dear people. Look what before happened. Look, my dear people, what is in your present. Look what happened, my dear people. What is the future? See, God gives the solution to everything to our life, my dear people. But we are so much ignorant, my dear people, that of the word of God. We keep the word aside and look to our different that particular time, my dear people. आणि जसं आपल्या जीवनामध्ये त्रास येतो माझ्या प्रियानो, तर आपण परमेश्वरने आपल्याला अगोदर कशा प्रकारे त्याच्यातून बाहेर काढलं किंवा आपण ज्या परिस्थितीत होतो त्याच्यातून कसं बाहेर काढलं, नंतर म्हणजे आपण सर्व देवाचे वचन आपल्याला माहिती असताना पण आपण काय करतो, त्रासाकडे पाहतो आणि आपण हरलो जातो. इस्रायलला माहितीये पहिले आपल्याकडे आर्क ऑफ द कव्हनंट होता म्हणून आपल्याला विजय देत होता. पहिले आपल्याकडे खूप फायर मध्ये होतं है ना. वी आर ग्रोइंग इन द लॉर्ड. आमेन. पण हळूहळू काय झालं, शब्द कमी झाला. आमेन. वी आर स्टार्ट लूजिंग the touch, the what we were supposed to and what we are going, my dear people. We forget many things in our life, my dear people. So happens in our life that we should be very careful that word should not depart from our life. आणि जसं या ठिकाणी त्यांना कराराचा कोष त्यांच्या अगोदर त्यांच्या जवळ असताना त्यांना माहिती होतं जे देवाचा शब्द त्यांच्याकडे होता ते नेहमी विजयी मिळवायचे आणि जस्ट नव्हता तर ते पराभव झाला. तसंच आपल्या जीवनामध्ये आपण जिथं कमी पडतो म्हणजे आपल्याकडे देवाचा शब्द जास्त निघून जातो किंवा आपण कमी पडतो शब्द वचनामध्ये. कमी झालं तर शब्द वेगळं पडतं आपलं. Hallelujah. Amen. When the word comes, when the word of God becomes lesser, the word of what is it? The word which want to lift the spirit, the word of God is not in our life, my dear people. ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये देवाचा शब्द आपल्या स्वतः कमी पडतो त्यावेळेस आपण वर येऊ शकत नाही किंवा देवाची वचनं आपण वर वाढण्याचा प्रयत्न करत Amen. नाही. That's what the elder of Israel said. What did they say? Let us bring the ark of the covenant of the Lord from Shiloh to us. आणि म्हणून जे इस्रायलचे वडील जण काय म्हणाले की परमेश्वराच्या कराराचा कोष शिलोहून आपण आणूया. Hallelujah. My dear people, तो माझ्या प्रियांनो, ark of the covenant आहे का? Word of God is there or not? करार Very important. कराराचा कोष आहे का म्हणजे देवाचा शब्द आहे का हे फार महत्वाचं आहे. Amen. आमेन.
who will go close near to the Ark of the Covenant? One who is called, one who is holy. That I'm saying. One who is holy, he is called to lift the Ark of the Covenant, my dear people. आणि कराराच्या कोशाच्या जवळ कोण जायचं, कोण त्याला हात लावू शकत होते, की ज्याला पाचारण आहे, ज्याला परमेश्वराने पवित्र जन म्हणून असं नेमलेलं आहे, तोच व्यक्ती That's त्या what I'm ठिकाणी. making you as a saying true worshipper. God says, I'm searching for a true worshipper who will worship in the spirit and truth, who will come closer into the presence, who will draw near to to the altar. That's what I'm speaking, my dear people. आणि म्हणून मी तुम्हाला शिकवत आहे की खरे आराधक बना, की जे खरे आराधक पवित्रपणे त्याची आराधना करतील, जे परमेश्वराच्या जवळ येतील. Amen. Hallelujah. Amen. That says, when it comes to among us, it may save us from the hands of the enemies. Yes, when the word of God is in your life, my dear people, full, I tell you, nothing to worry in our lives, because the word defends your life, my dear people. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, की तो आपल्यामध्ये आला तर शत्रूंच्या हातातून आपला बचाव होईल. तो होय माझ्यापर्यंत. तशाच प्रकारे देवाचा शब्द जर आपल्यामध्ये असेल तर आपण कोणत्याच गोष्टीमध्ये, कोणत्याच भागामध्ये आपण हारणार नाही. Amen. And Bible says that so people sent to Shiloh, and they might bring the Ark of the Covenant of the Lord of the host, who dwells between the cherubim, it says. Now read this. तेव्हा लोकांनी शिरोस माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वर जो करुबारूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणविला. देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे 2 पुत्र होते. Amen. 2 sons were there. Now Eli's 2 sons. I will not go into that because that is a different message, my dear people. ते एलीचे 2 पुत्रांबद्दल बोलणार नाही, कारण मग वेगळा संदेश होईल. Amen. Now here, when the Ark of the Covenant of the Lord came into the camp, now they brought the Lord's camp into the camp. All Israel shouted so loudly that the earth shook, my dear people. मग परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला तेव्हा सर्व इस्रायलांनी एवढा जयघोष केला की त्यांनी भूमी दणाणली. Amen. आमेन. The earth shook. म्हणजे पूर्ण जी जमीन आहे, जी भूमी, ती हादरली. When the word comes, they were charged up. They were shouted. Yes, the confidence built up in the Israel, and they shouted loudly, my dear people. What happened? Earth shook. Same way. When the word is there, you are no more ordinary, you are extraordinary, and nothing will be defeated, because you are full of word of God, my dear people. आणि Hallelujah. ज्या त्यांच्याकडे तो कराराचा कोश त्यांच्या जवळ आला तर ते सर्व एवढे जयघोष करून मोठ्याने त्यांनी जयघोष केला आणि ती पूर्ण भूमी हादरली त्या ठिकाणी. तशाच प्रकारे ज्या देवाचं वचन तुमच्याकडे येतं त्यावेळेस तुम्ही देखील असे पूर्णपणे भरले जाता आणि देवाचा जयघोष जोराने Amen. करता. When they shouted, the earth shook. The Philistine heard the noise, my dear people. I will say they heard the noise. What happened in the camp of Israel? Hallelujah. आणि हा जयघोष ज्यावेळेस झाला माझ्यापर्यंत, फलिस्ती लोकांनी तो ऐकला आणि त्यांनी ऐकलं की त्या ठिकाणी त्यांच्या छावणीतून ते काय जयघोष करत आहेत. Amen. That was they said. They heard the noise and the shout, and they said, "What the sound is the greatest sound of the camp?" In the Hebrew, it means they understood the Ark of the Covenant had come into the camp. Hallelujah. आणि 6वं वचन सांगतं की हा जयघोष ऐकून फलिस्ती म्हणू लागले, इब्रान्यांच्या छावणीत हा एवढा जयघोष कशाचा असावा. मग त्यास कळून आले की परमेश्वराच्या कराराचा कोश छावणीत आला आहे. आमेन. When the word comes in our lives, the devil will never stand. The enemies will never stand, my dear people. You're full. Amen. They will hear the noise, because you will not be only just folding the hands, but you will be dancing, you will be rejoicing, you will be praising the Lord when you come before the ark, my dear people. That's what God has said. I'm searching for a true worshipper. Amen. Hallelujah. When the word is in our lives, we are not as we are in the world. We are different to be a worshipper of God, my dear people. आणि म्हणून जर देवाचा शब्द आपल्यामध्ये येतो, म्हणजे आपण त्याच्या पूर्णपणे भरलो जातो, तर सैतान आपल्या समोर उभा राहत नाही. आपण असे काही स्तब्ध उभे राहत नाही, तर आपण खरे आराधक बनतो आणि मग देवाला आपण पूर्णपणे त्याची आराधना करू शकतो. Amen. The enemies will understand that this person has the word of God in his life. आणि आपल्या शत्रूला समजतं की हा याच्याकडे देवाचा शब्द आहे. Amen. आमेन. Devil always plays, my dear people, and we need to understand. Yes, if word is there, nothing will defeat. What happened when Jesus, after filled with the Holy Spirit, when the Holy Spirit took in the wilderness, the devil tempted him. But Jesus has the word of God, my dear people. In that word of God, the devil was defeated, my dear people. आणि म्हणून माझ्यापर्यंत येशूच्या जीवनात पण कसं झालं ते आपण पाहिलं की अरण्यामध्ये परीक्षा होत होती. सैतान देखील त्या ठिकाणी येशूला मोह दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सैतान त्या ठिकाणी हरला गेला. Amen. Said, come on, if you're hungry,
take this stone, make a bread. See, he will test, my dear people. आणि त्यांनी पारख केली येशूची की जर तू या ठिकाणी या भाकरी म्हणजे दगडाला देखील तू म्हणू शकतो की भाकर बना, ती भाकर Throw होईल. yourself from the top. The angel will come and hold you. आणि तुला वरून जरी तू खाली जर उडी मारली तर तुला येतील देवदूत म्हणजे सावरण्यासाठी. God, Jesus has a word. He says, you never test the Lord your God, my dear people. पण येशूकडे देवाचा शब्द होता आणि तो काय म्हणाला की तू आपली देव परमेश्वरची कधीच परीक्षा पाहू नये. Amen. आमेन. He took it the more higher and said, come on, this whole world is yours. I will just you bow down before me. Hallelujah. आणि मग सैतानाने येशूला पूर्ण अगदी उंच शिखरावरती नेलं आणि सांगितलं की हे संपूर्ण मी जग तुला देईन, तू माझे फक्त नमन कर. Amen. What Jesus said. येशू काय म्हणाला Love your Lord your God with all your heart, with all your mind, with all your soul. की Hallelujah. तुझा देव परमेश्वर याच्यावरती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण अंतकरणाने प्रीती कर. Amen. When the word is there, nothing will stand before you. म्हणजे आज देवाचा शब्द असेल तुमच्या समोर काहीच उभं When राहणार the नाही. word becomes lesser in your life, you will always see you wobble in yourself, my dear people. You wobble, my dear people, in your life. आणि ज्यावेळेस देवाचा शब्द तुमच्या जीवनात कमी असेल त्याच वेळेस तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पूर्ण असे हालता. Amen. The Bible. Amen. Becomes stand. And then the devil says, oh, hallelujah. He is with me now. Hallelujah. आणि मग त्यावेळेस सैतान म्हणतो हा आता माझ्या सोबतच आहे. Amen. But we need to recognize why I am wobbling in my life, my dear people. तर आपण हे ओळखलं पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये का हादरत आहोत. Wobbling आलं तर समजायचं देवाचे शब्द माझ्यामध्ये कमी आहे. Oh, hallelujah. Amen. If the God's word is become lesser, the wobbling starts in our life, my dear people. जर देवाचा शब्द आपल्या जीवनात कमी पडला तरच आपण आपल्या जीवनाचा हालत राहतो. Oh, hallelujah. Thank you, Jesus. Amen. Amen. That is why, my dear people, they all understood. The Philistine understood. The ark of the covenant has come to the camp. That is why this shout has come, my dear people. आणि म्हणून सर्व बलिष्ठांना समजलं की कराराचा कोष त्यांच्या मध्ये आलेला आहे म्हणून हा एवढा मोठा जयघोष होता. Amen. That was in the last, he said, they understood that the ark of the Lord had come into the camp. Hallelujah. आणि मग त्यास त्यांना कळून आले की परमेश्वराच्या कराराचा कोष छावणीत आला आहे. Amen. They all were afraid. The Philistines were afraid, my dear people. आणि मग सर्व बलिष्ठी लोक भयभीत झाले. Amen. And they said, God has come into the camp. आणि ते म्हणू लागले की देव छावणीत आला आहे. Amen. And then they said, woe to us, my dear people. ते आता त्या ठिकाणी मग त्यांनी म्हणले की आता आमच्या बाजूने कोण Amen. For असेल. such thing has never happened before. Oh, आता hallelujah. अशी गोष्ट पूर्वी कधी झाली अशा नव्हती, गोष्टी पूर्वी कधी झाली नव्हती. Amen. Hallelujah. Never happened before. कधी Hallelujah. घडलं नव्हतं असं. Woe to us who will deliver us from the hands of the mighty God. See that. Hallelujah. आणि ते पुढे म्हणाले की हाय हाय आता आमचे काय होईल, अशा प्रतापी देवाच्या हातातून आमची सुटका कोण करणार. कोण सुटका करणार? सैतानचा शब्द असेल ना, this enemy will speak, the devil will speak. There is no power. When the word is there no power will work before anything, my dear people. म्हणून ज्या देवाचा शब्द असेल तर कोणतेही सामर्थ्य, सैतानाचं कोणतेही सामर्थ्य कार्य करणार Amen. नाही. आमेन. They said the God who struck the Egyptian with the plagues in the wilderness. आणि ते म्हणू लागले की पुढे ज्यांनी रानात मिस्री लोकांस तऱ्हेच्या पिढ्यांनी पिडले तेच हे देव होत. They say they. But see, they boost themselves again in their lives, my dear people. पण त्या ठिकाणी ते पुन्हा स्वतःला म्हणजे प्रज्वलित करत The होते. enemy want to put again into strong position. They want to defend Israel, my dear people. आणि जे शत्रू जे होते पलिशी ते स्वतःला पुन्हा हिंमत देत होते आणि म्हणत होते आपल्याला लढायचं What आहे. they said in the 9th is very beautiful. It says, be strong and conduct yourself like men, your Philistines, that you do not become the servant of Hebrew as they have been to you. Conduct yourself like men of fight. Hallelujah. आणि 9व्या वर्षात काय सांगितलं की तर अहो बलिष्ठांनो हिंमत धरा, मर्दाप्रमाणे वर्ता, इब्री तुमचे दास होऊन राहिले आहेत, असे तुम्ही त्याचे दास होऊ नका, तर मर्दाप्रमाणे वर्ता, युद्ध करा. See that devil. सैतान. Amen. आमेन. Be strong, he says. तो काय म्हणतोय की हिंमत धरा, खंबीर Amen. व्हा. Conduct yourself, men, you Philistines, काय सांगितलं, बलिष्ठांनो हिंमत धरा, मर्दाप्रमाणे वर्ता, that you do not become the servant of Hebrew. की तुम्ही इब्री लोकांचे दास झाल्यासारखे वागू नका. वागू नका. You know? आमेन. It's a work of the devil. हे सैतानाचं कार्य आहे. Amen. आमेन. He will come more powerful to you. तो तुमच्याकडे जास्त सामर्थ्याने भरून येईल. Amen. आमेन. What is it? Yes, many a times when we are filled with the word of God, He will more pressure He will put in our lives. ज्यावेळेस आपण देवाच्या शब्दामध्ये जास्त भरलेला असतो त्यावेळेस पुढे सैतान देखील जास्त दबाव So आपल्यावर टाकत Philistine असतो. fought against
Israel, my dear people. आणि मग पलिष्ठी लोक ते लढले इस्रायलांच्या विरोधात. They fought, my dear people. ते लढले. That was in the 10th verse said. 10वं वचन तेच सांगतं. And Israel was defeated, every man filled and the tent. There was a great slaughter, and the Israel 30,000 foot soldiers. Hallelujah. आणि मग पलिष्ठी लढले आणि इस्रायल लोक पराभव पाहून सगळे आपापल्या डेऱ्याकडे पळून गेले. त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्रायलचे 30,000 पायदळ कामास आले. Amen. काय झालं? सगळं नाश झालं ना? नाश झालं. Amen. They fell down. ते सगळे पडले. Fell of Israel, 30,000 foot soldiers. इस्रायलचे 30,000 पायदळ त्या ठिकाणी पडले. They fought, ते लढले and Israel was defeated. आणि इस्रायल हरले. Hallelujah. Amen. And what they did? मग त्यांनी काय केलं? The Ark of the Covenant was captured, and the two sons of Eli and the two sons of the Philistines were died, my dear people. मग त्यांनी परमेश्वरच्या कराराचा कोश हस्तगत केला आणि एलीच्या दोन्ही मुलांना त्यांनी ठार केलं. Amen. They were died. ते मेले. That's what the prophecy was done by the Samuel when he saw in the vision, my dear people. First prophecy, my dear people. It was came to true. Hallelujah. आणि जशी पहिली भविष्यवाणी जे बाळ असताना परमेश्वर शमूएलला बोलला होता, जो दृष्टांत दिला होता, तेच भविष्य या ठिकाणी खरी ठरली. Amen. आमेन. It was something we need to learn, need to understand in our life, my dear people. म्हणून आपल्याला हे काही गोष्टी आपल्या जीवनात ते समजल्या पाहिजे आणि समजून घेतल्या पाहिजे. To carry the Ark of the Covenant, God needs the anointed people, the chosen people around them, my dear people. If you read both Eli's son's life, it was different life, my dear people. Why it was defeated? We need to understand that also, my dear people. Hallelujah. तर या ठिकाणी जो कराराचा कोश जो आहे तो आणण्यासाठी त्या ठिकाणी जे अभिषिक्त लोक आहेत तेच लागतात आणि त्यांनीच ते अभिषिक्त लोकांनी आणायचं असतं. पण या ठिकाणी एलीचे जर 2 पुत्रांबद्दल जर तुम्ही अगोदर जर वाचला तर त्यांचं जीवन कसं होतं आणि का ते मेले त्या ठिकाणी ते तुम्हाला समजेल. Yes, he spoke. That I said. Samuel spoke about his sons. That was, my dear people. And we see when the word of God is there, and when we are in the close, we should be very careful in our lives how we live our life, my dear people. Yes, we may want to make a mistakes, but we need to come up in our lives and rectify. God is a God who forgives and cleanses all our sins, my dear people. तर माझ्या प्रिय देवाचा शब्द ज्या आपल्या जवळ असतो, आपण जरी कुठे चुकत असलो तर आपल्याला ओळखायचं की आपण कुठे चुकले, देवाकडे क्षमा मागायचं आणि पुन्हा आपल्याला देवामध्ये I'll यायचं. continue next week, my dear पुढच्या people. आठवड्यात मी चालू ठेवेन माझ्या God close our प्रियांनो. eyes. तर आपण सर्वजण डोळे बंद करूया. I believe little bit you understand, because I see in 45 minutes I cannot give all the detail, the step by step continuing message. You hear, you will understand the message, my dear people. तर माझ्या प्रियानो, मी तुम्हाला 45 मिनिटांमध्ये पूर्ण संदेश सांगू शकत नाही, पण तुम्ही लक्षपूर्वक तुम्ही ऐका, मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने शिकवत जाईन. Amen. आमेन. So we all just close our eyes, my dear people. तर आपण सगळेजण डोळे बंद करूया. God's word has come to you. तर देवाचा शब्द तुमच्यापर्यंत आहे. God's word has come to you already अगोदरच तुमच्याकडे देवाचा शब्द आलेला आहे. through this message. या संदेशाद्वारे We should be full of word of God, my dear people. तर आपण पूर्ण देवाच्या शब्दाने भरलेलं असलं I पाहिजे. need the wisdom of God and to be full with the word, my dear people. तर आपल्याकडे ते देवाच्या शब्दाचं ज्ञान असलं पाहिजे, त्याच्या वचन आपण भरलं पाहिजे. He will touch you right now. तो आता तुम्हाला स्पर्श करेल, He will fill you right now. तो तुम्हाला आता भरेल. As you are listening, as you are watching, my dear people, माझ्या प्रिय, जसं तुम्ही हे ऐकत आहात, पाहत आहात, speak to God right now. आता देवाशी बोला. Speak, Lord, here thy servant sit before you. आणि आता प्रभूला सांगा की प्रभू, तुझा दास आता या ठिकाणी आहे, तो ऐकत आहे. As Samuel said, here I am thy servant, heareth. जसं त्या ठिकाणी शमूएल म्हणाला की तुझा दास ऐकत आहे, बोल प्रभू. My dear people, तर माझ्या प्रियांनो, open your ears, तुमचे कान उघडा, open your heart, तुमचं हृदय उघडा. allow your spirit to receive the word of God right now. तुमच्या आत्म्याला आता परवानगी द्या देवाचा शब्द ग्रहण करण्यासाठी, He will touch you, स्वीकारण्यासाठी. He will fill you right तो now. आता तुम्हाला स्पर्श करेल, तो तुम्हाला आता You will भरेल. feel the anointing in your life right now. तुम्हाला तुमच्या जीवनात आता अभिषेक जाणवेल. You may be discouraged right now. तुम्ही आता कदाचित निराश झालेला You may be असाल, broken in your heart. तुम्ही तुमच्या हृदय तुटलेले You असाल, may be saying, why this is happening in my life? तुम्ही म्हणता की माझ्या जीवनात असं का घडत आहे, Why I am defeating always? का मी नेहमी पराभव पावत Why I आहे, am defeated before my people, before my friends, before my relatives? Why I am defeated always? की मी नेहमी माझ्या मित्रांच्या सोबत समोर किंवा माझ्या नातेवाईकांच्या समोर मी का नेहमी मला पराभव मिळत आहे. In my situations, always I am looking that
I am defeated. आणि माझ्या परिस्थितीत मला असं नेहमी मी का पाहतो की मी हारलेलो आहे. My dear people, तर माझ्या प्रियांनो, see, elder of Israel also said, why we are defeated? He तसं said, let us bring the ark of the covenant, bring back to us our camp. तशाच प्रकारे ते इस्रायलचे जे वडील जण आहेत तेही तेच म्हणाले की आपण या ठिकाणी इस्रायल लोक कसं काय पराभव पावले, तर आपण परमेश्वराचा जो कोश आहे, कराराचा कोश तो आपल्यामध्ये घेऊन येऊयात. Increase the wisdom of God. तर देवाच्या वचनामध्ये तुम्ही वाढा माझ्या प्रिय. Read the word of God every day. प्रत्येक दिवशी देवाचा शब्द वाचा, Meditate the word of God, my dear people. त्याच्या शब्दावरती मनन करा. As you do every day, you will see you will be drawing closer and closer near the God's altar, my dear people. जसं तुम्ही प्रत्येक दिवशी करत राहाल तर तुम्ही पाहताल की तुम्ही देवाच्या जवळ आणि जवळ आणि जवळ तुम्ही खेचले जा. God always wants you should draw, that He may draw closer to you. कारण परमेश्वराची नेहमी इच्छा असते की प्रथम तुम्ही त्याच्याकडे जावा आणि परमेश्वर मग तुम्हाला त्याच्या जवळ घेतो माझ्या My प्रिय. dear people, तो माझ्या प्रियांनो, He's touching you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करत आहे. Say, Lord, I need your touch. I need your word of God in my life. तर प्रभूला सांगा की प्रभू मला तुझा शब्द हवा आहे, मला तुझा स्पर्श Fill माझ्या me, जीवनात give हवा me आहे. that anointing that I may fill with the word. आणि सांगा प्रभूला की प्रभू मला तो अभिषेक तू दे की जेणेकरून तुझ्या वचनाने मी भरला जाईल. I do not want to become like Saul, who did not listen the Samuel's word or the God's word. प्रभू मला शौलाप्रमाणे बनायचं नाही की जो परमेश्वराचा किंवा शमूएल संदेशाचा त्यांनी वाणी ऐकली नाही. Because Samuel said to Saul, you have to kill all the Amalekites. कारण त्या ठिकाणी शमूएल संदेशाने शौलाला सांगितलं होतं की तुला सर्व अमाली लोकांचा नाश You करायचा have to आहे. kill everyone. प्रत्येकाला तुला Don't मारायचं आहे. spare anyone. कोणाचाही तू बचाव करू Listen to the word नकोस. of God. देवाची वाणी तू ऐक. My dear people, तर माझ्या प्रियांनो, what God says, do it. जे परमेश्वर सांगतो ते करा. When you read the word of God, you will be full and the joy, the peace will transcend in your life, my dear people. जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये भरले जाताल, वाचताल, त्यावेळेस तुम्ही पूर्ण त्याच्या शांतीने आनंदाने भरले जाल. Right now, I command the devil in the name of Jesus. आता यावेळेस मी सैतानाला धमकावतो येशूच्याच नावात. Who are attacking all the disciples and all those who are listening, who want to become a disciples. Right now, I rebuke the power of the devil which is hindering their lives. Live in Jesus' name. आणि जो सैतान सर्व शिष्यांमध्ये किंवा जे कोणी ऐकत आहे त्या प्रत्येकाच्या शिष्य बनायचे, त्या प्रत्येकाला जो सैतान अडखळण बनत आहे त्याला मी धमकावतो येशूच्याच नावामध्ये. Live in Jesus' name. सोड येशूच्याच नावामध्ये. I destroy every work of devil, which devil putting them that you are defeated. I rebuke that negativeness from in their lives in Jesus' name. आणि जो सैतान नकारार्थी विचार त्यांच्या डोक्यामध्ये घालत आहे की तुम्ही हारलेले आहात, त्या प्रत्येक सैतानाच्या विचाराने येशूच्याच नावात मी धमकावतो. Live their life in Jesus' name. येशूच्या नावात त्यांचं जीवन Receive सोडून the जा. touch of God right now. आता देवाचा स्पर्श Receive the स्वीकारा. anointing right now. आता अभिषेक Be स्वीकारा. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Receive the touch of God right now. स्वीकारा स्वीकारा. आता देवाचा God's स्पर्श power, the स्वीकारा. anointing is just coming upon you right now as you are give your inclination ears to God, my dear people. आणि जर तुम्ही तुमचे कान देवासाठी उघडत आहात तर तुम्हाला देवाचा स्पर्श होत आहे, तो तुम्हाला अभिषिक्त करत आहे. Receive, स्वीकारा receive, स्वीकारा. touch स्पर्श in the name of Jesus. प्रभू येशूच्या नावाने स्पर्श. Receive the anointing of God. देवाचा अभिषेक स्वीकारा. Thank you, Master. धन्यवाद प्रभूजी. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, Rabba Shaka. Just worship, my dear people. त्याची आराधना करा Just माझ्या open your प्रिय. mouth just for a few minutes, for 30 seconds. Just worship in the Spirit, my dear people. तर माझ्या प्रियानो 30 सेकंद पर्यंत आपले डोळे बंद करून परमेश्वराची Lift आराधना your करा. hands and worship. आपले हात उंच करून त्याची आराधना करा. Rabba Shaka. Holy Spirit, touch me. पवित्र आत्माला सांगा, पवित्र आत्मा मला स्पर्श कर. Touch my spirit. माझ्या आत्म्याला स्पर्श कर. Touch my life. माझ्या जीवनाला स्पर्श कर.
शरीराला स्पर्श कर. Touch my lips माझ्या होटांना स्पर्श that कर, I can praise you. जेणेकरून मी तुझी स्तुती करेल प्रभू. Touch my thinking, Lord. माझे विचारसरणीला परमेश्वर तू स्पर्श कर. Touch my thinking. माझ्या विचारांना तू स्पर्श कर. Touch my thoughts, oh Lord. प्रभू माझ्या सर्व विचारांना तू स्पर्श कर. Jesus, touch me. प्रभू येशू मला स्पर्श कर. Loving Lord Jesus, touch my life. प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त माझ्या जीवनाला स्पर्श कर. He's touching you right now. तो आता तुम्हाला स्पर्श करत आहे. Receive the anointing right now. आता अभिषेक स्वीकारा. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you. धन्यवाद प्रभूजी. Those who need blessings, healing, and deliverance, receive in the name of Jesus. ज्या कोणाला आशीर्वाद आर्थिक त्या ज्यांना कोणाला आशीर्वाद अभिषेक हवा आहे त्या प्रत्येकाला प्रभू तू स्पर्श कर आणि तुम्ही येशूच्या नावात स्वीकारा. God comforts you right now. आता परमेश्वर तुमचं सांत्वन करत आहे. Yes. The broken hearts, God is comforting right now. तुटलेल्या हृदयांना आता परमेश्वर सांत्वन देत आहे. Receive the God's comfort in your life right now. आता तुमच्या जीवनामध्ये देवाचं सांत्वन स्वीकारा. Yes. You are being blessed right now. तुम्ही आता आशीर्वादित झाला. Thank you, Father, धन्यवाद for प्रभू. your anointing and showering your blessings upon your people right now. प्रभू तुझ्या अभिषेकासाठी आणि तुझ्या लोकांवरती प्रभू आशीर्वादांचा वर्षाव तू केलास पण तुला धन्यवाद. Father, I pray let this word be sealed in their hearts, O Master. पिता मी प्रार्थना करतो हे आजचं जे वचन आहे परमेश्वर लोकांच्या जीवनामध्ये ते परमेश्वर शिक्कामोर्तब करू दे. Seal in the blood of तुझ्या Jesus रक्ताने परमेश्वर ते पूर्ण शिक्का होऊ दे and let them grow, O Lord. आणि प्रभू ते तुझ्यामध्ये वाढू दे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. In Jesus' name I pray. येशूच्याच नावात मी प्रार्थना करते. Praise the Lord. हालेलुया. God has blessed you. God has anointed you. God has done a miracle. Anything you can share the testimony for the God's glory. तर माझ्या प्रिय देवाने तुम्हाला स्पर्श केलेला आशीर्वादित केलेल्या अभिषेकाने भरलेला आहे कोणत्याही स्वरूपाची साक्ष असेल तर देवाच्या गौरवासाठी आपण साक्ष Let सांगू you शकतो. feel that yes, God has touched me and God has word has worked in my life, and I know today how important the word. You can make a small 30 seconds of your video and just post it in the admin, mighty people, and we can share your testimony to everyone, mighty people. तर आजच्या वचनातून देव तुमच्याशी बोललेला आहे तुम्हाला असं वेगळा स्पर्श झालेला आहे तर तुम्ही 30 सेकंदापर्यंत एक असा चांगला व्हिडिओ करून तुम्ही ऍडमिनला पाठवू शकता जेणेकरून आपण आपल्या या संदेशामध्ये ते जोडू. God bless you, mighty. देव बाप्पा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देव.